मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आपल्या कुटुंबियांच्या सोबत परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत। राज ठाकरे 29 एप्रिलला तर 4 मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईत परतणारे दोन्ही बंधू परदेश दौऱ्यावर आहे। परदेशातून मुंबईत परतल्यावर एकत्र येण्याच्या चर्चांना गती मिळणार का या संदर्भात देखील आता अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत। मात्र महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे कुटुंबाचा देखील परदेश दौरा आहे। दोन्ही ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर आहेत। परदेश दौऱ्यानंतर ते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये परततील त्यावेळेस ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ज्या चर्चा आहे त्या संदर्भात काही भूमिका ठाकरे बंधूंच्या वतीनं स्पष्ट केली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा देखील परदेश दौरा आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी थेट जोडले जात आहेत। त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात। स्वप्नील, राज ठाकरे परदेश दौऱ्यावर गेलेले होते, त्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे। मात्र दोन्ही ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर आहे। ज्यावेळेस ठाकरे बंधू परदेशानंतर महाराष्ट्रामध्ये परततील त्यानंतर या संदर्भातल्या चर्चांना पूर्णविराम मिळेल का? ठाकरे बंधूंच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्याला पूर्णविराम मिळेल का? शुभम, नक्कीच दोन्ही ठाकरे बंधू हे खरं तर परदेश दौऱ्यावरती आहेत। गेल्या आठवड्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेले। मात्र त्यापूर्वी त्यांची एक मुलाखत या ठिकाणी दाखवण्यात आली आणि त्यावरती कुठेतरी ठाकरेंनी म्हणजे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली का अशा प्रकारचं ते एक वक्तव्य त्यामध्ये पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर लगेच त्यावरती प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आणि आता एकूण 2 दिवसानंतर उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः परदेश दौऱ्यावरती गेलेले आहेत। 4 तारखेला 4 मे रोजी खरं तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रात दाखल होतील, त्यापूर्वी राज ठाकरे हे 29 एप्रिल रोजी दाखल होतील। मात्र उद्धव ठाकरे यांनी जी साथ दिलेली आहे, ज्यांनी काय अटी शर्ती ठेवलेल्या त्यावरती 29 एप्रिल नंतर राज ठाकरे यांची अधिकृत भूमिका जी आहे, अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती समोर येईल। मात्र राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर पुढची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे खरं तर 4 मे नंतरच देतील, कारण त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होतील। त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातील ज्या काही चर्चा आहेत त्या कुठेतरी 4 मे पर्यंत या ठिकाणी थांबल्या जातील का अशी चर्चा आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधू हे परदेश दौऱ्यावरती आहेत। खरं तर दोन्ही ठाकरे बंधू हे जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा अधिकृत चर्चा पुन्हा एकदा सुरू होईल असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। अगदी स्वप्नीला पुढच्या देखील एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातली अपडेट तुझ्याकडनं घ्यायची आहे, तू आमच्यासोबत असा जोडलेला राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।